हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर बघा, आज आपण बनवणार आहे पुलाव. बनवणार आहे थोडासा लाल कलरचा. त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा फोडणीला टाकायचा आहे, दालचिनी, तेजपत्ता, एक लवंग, मिरी हे पहिलं तडक्याला टाकायचं आहे आणि नंतर ना टोमॅटो, लसूण अद्रकची पेस्ट आहे, हे केलेलं आहे मटर, आलू, शिमला आहे, थोडासा आहे फ्लावर, बीन्स आणि गाजर. आणि हे बघा, तांदूळ आपले धुवून घेतलेले आहेत स्वच्छ, अर्धा पेला. हे थोडासा गरम मसाला आहे, कारण का आपल्याला लाल कलरचा पुलाव बनवायचा आहे. थोडंसं हळद टाकायची आणि थोडंसं मीठ. तर चला मग आता पुलाव बनवायला घेऊया. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. हा गेलेला आहे, तेजपत्ता वगैरे टाकलेला, तेल गरम झालेलं आहे. टाकलेला आहे कांदा फोडणीला. हे बघा, कांदा टमाटर छान नरम झालेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. नंतर मी एक मिरची टाकलेली आहे. चवीनुसार गरम मसाला आहे. हे चवीनुसार मीठ आहे. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद. हे छान परतून घेऊया. तांदूळ आणि भाज्या सगळ्या एकत्र टाकून छान हलवून घेऊया. हे बघा, तांदूळ वगैरे धुतलेले आहेत, सगळ्या भाज्या मिक्स आहेत. चला आता आपण भाज्या टाकून गरम पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. बघा, भाज्या छान परतून झालेल्या आहेत. हे गरम पाणी ओतून घेऊया. भाज्या जेवढ्या भिजतील तेवढंच पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला पुलाव मोकळा हवा आहे. त्याच्यामुळे हे बघा, जेवढ्या भाज्या टाकल्यात ना, भिजल्यात तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे, बघू शकता. चला आता झाकण लावून घेऊया आणि एकच शिट्टी करायची आपल्याला. नवीन कुकर आहे, बघूया एका शिट्टीमध्ये होतोय का. हे बघा, बघू शकता. हे बघा, बघू शकता पुलाव किती छान झालेला आहे.